नाही, नक्कीच रुग्णसंख्या जे आता ज्या झपाट्यानं वाढते आहे, आज 1800वर जवळपास आत्ता रुग्णसंख्येचा आकडा गेलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये रुग्णसंख्या दुरुस्त होण्याची किंवा बरे होण्याचं प्रमाणही मोठं आहे. जवळपास 98% वर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर आत्ताची वाढती रुग्णसंख्या भविष्यात या परिस्थितीला पुन्हा सामोरं जाण्याची आवश्यकता पडूच नये असं जर लोकांना वाटत असेल तर लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क लावण्याची आवश्यकता आहे आणि बाकी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजेत आता. आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. या सगळ्या परिस्थितीतून जर निर्बंधाला सामोरं जाण्याची आवश्यकताच पडू नये असं जर वाटत असेल तर आज आपण यावर अधिक भाष्य करण्याची मला वाटते आवश्यकता नाही. पण पुढची परिस्थिती पाहून राज्य शासन आणि माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. 20 दिवसांमध्ये शाळा सुरू आहे. पालकांच्या मनामध्ये भीती आहे, शाळेचा स्कूल बस सुरू करायची, पैसे द्यायचे नाही. तर नेमकं शाळेसंदर्भात काय विचार करतो? नाही, नक्कीच शाळा सुरू होत आहेत, कॉलेज महाविद्यालय सुरू होत आहे, पावसाळा आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो संसर्ग आहे तो वाढू नये याची काळजी घेणारे नियम नक्कीच आपल्याला करावे लागतील. पण आज ती परिस्थिती नाही आणि उद्या येणाऱ्या एक 5-6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल त्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. भाऊ, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांना भेटले. असं वाटतं की राज्यामधलं राजकीय वातावरण आता फार म्हणजे ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीचं सगळं चाललेलं आहे तर सामान्य जनता या सगळ्याला हैराण आहे असं मी म्हणतो. सामान्य जनतेला या गोष्टीशी काही देणं घेणं, त्यांना विकास, त्यांचे प्रश्न, त्यांना त्यांची कामं व्हावीत, या सगळ्या लोकांना असं वाटतं महाराष्ट्राचा विकास व्हावा. पण नको त्या गोष्टी सोडून आम्ही भलत्या गोष्टीकडे आजकाल आम्ही चाललो आहोत. आणि म्हणूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वातावरण जे काही थोडासा तणावाचं आहे हे तणावमुक्त व्हावं आणि निवडणूक बिनविरोध व्हावी. शेवट कोणी म्हणाले की घोडेबाजार होणार, हे होणार, यातून महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जात असते आणि लोकप्रतिनिधीच्या संदर्भात लोकांच्या भावना ज्या आहेत त्या बदलत असतात किंवा त्या वेगळ्या ठरत असतात. अशा स्थितीमध्ये आपण या निवडणुका बिनविरोध होणं हे अपेक्षित आहे आणि म्हणूनच आमचा प्रयत्न तो आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडे एक जागा सोडली तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त 17 मत आहे. त्यामुळे 10व्या जागेवर काँग्रेस मागणी करणार आहे का? नाही, आज हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते बसून ठरवतील. शेवट आमची कोर कमिटी आहे त्यामध्ये बसू आम्ही आणि त्यानंतर त्या निर्णयावर चर्चा करूया. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या अनेक वर्षापासून राहुल गांधी जे भेटलेच नाहीत आणि अध्यक्षपदाच्या निवडणुका घ्यायला पाहिजे त्या गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या नाही आहेत. तर या सगळ्याच्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमकुवत होते असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पृथ्वीराज बाबांची मुलाखत मी काही ऐकली नाही आपण जे म्हणताय. पण पृथ्वीराज बाबासुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय भूमिका मांडली ते आपण नक्कीच त्यांच्या भूमिकेचा विचार एक पक्षहिताच्या दृष्टीनं असेल तर हायकमांड त्याचा विचार करेल. राहिला विषय की निवडणुका आता पक्षांतर्गत सुरू झालेल्या आहेत, ते प्रोसेस सुरू झालेले आहे आणि त्या प्रोसेसमधूनच ठीक आहे उशीर झाला असेल पण आज मात्र त्या प्रोसेसमधून आम्ही जातो आणि पुढच्या 10 तारखेपर्यंत जिल्हा स्तरावरचे सगळे कार्यक्रम संपवायचे आहेत आणि त्यानंतर पुढचं स्टेट लेवल आणि स्टेटचे प्रतिनिधी पुन्हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. आणि लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत की पक्षाला बळकटी, काँग्रेस पक्षाला बळकटी कोण देऊ शकतो तर ते आम्हाला वाटतं की राहुल गांधी देऊ शकतील, माननीय सोनिया गांधीच्या नेतृत्वामध्ये, किंवा गांधी घराण्यातला त्यांना ते मजबूती देऊ शकतील. हे असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे. ठीक आहे, पक्ष सगळे दिवस सारखे नसतात. आज जी स्थिती आहे ती उद्या असेल. 2 खासदारांहून काँग्रेस भारतीय जनता पक्ष 300 खासदारापर्यंत पोहोचला आहे. आज ती या सगळ्या परिस्थितीतून प्रत्येक पक्षाला जावं लागतं पण दिवस सारखेच नसतात. आणि एकूण परिस्थिती पाहता आम्हाला आशा आहे की आम्ही आता ज्या पद्धतीनं या सगळ्यावर नवसंकल्पाच्या माध्यमातून कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे
आणि काँग्रेस मजबूत होईल. पुन्हा या देशामध्ये काँग्रेस सत्तेमध्ये, जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, ते नक्की सत्तेमध्ये येईल. भाऊ, जम्मू कोविडचा ग्राफ ज्या प्रकारे काश्मीरमध्ये वाढत आहे, टार्गेट किलिंगच्या कोविडचा घटना ग्राफ ज्या वाढलेल्या आहेत. प्रकारे- कोण? चार फार. जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढलेल्या आहे. आतापर्यंत 4 हत्या झाल्याचं समोर आलं. असं आहे की शेवट आता काश्मीरी पंडितांच्या संदर्भातला मुद्दा आपण पाहिला आहे. काश्मीर फाईल आपण पाहिली. जे काही दाखवल्या गेलं त्यातले सत्य असत्य यावर मी फार भाष्य करणार नाही. पण एकूणच त्या काळामधली परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मध्यंतरी ही सगळी परिस्थिती निवडली होती. तिकडे पर्यटकांचा लोंढा खूप मोठ्या प्रमाणात जात होता. आज आपण पाहिलं की म्हणजे ज्या पद्धतीने ही सगळे हल्ले होत आहेत, तर हे केंद्र सरकारला चिंताजनकच बाब आहे. आता केंद्र सरकारच्या एकूण भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह झाला आहे. जर काश्मीरमधून पंडितांचं पलायन होत असेल, तिथून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतील किंवा तिथून ते स्वतःला बाहेर पडत असतील स्वतःहून, तर हे काँग्रेस सरकारच्या एकूण भूमिकेचं वरच आता हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी जे भूमिका 370 आठवल्यानंतर की अब हम लोग आता आपण आतंकवाद्यापासून मुक्त असं काश्मीर करू, तर ही भूमिका केंद्र सरकारने या संदर्भात काय कडक उपाययोजना आहेत त्या कराव्या आणि पुन्हा निष्पाप लोकांचे आतंकवाद्यांच्याकडून बळी जाऊ नयेत यासाठी कठोर पावलं उचलावी. त्याला सगळ्यांचं समर्थन आहे. कोविडचा ग्राफ वाढत आहे. पुढील काळामध्ये राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. जर का आणखी ग्राफ वाढला तर राज्य सरकार निवडणूक आयोगाला काही विनंती करणार का निवडणुका पुढे घ्या? नाही, म्हणूनच मी म्हणालो की या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढचे 8-10 दिवस महत्त्वाचे आहे. आणि आता या 10 दिवसामध्ये कितीपट रुग्णसंख्या ती वाढते आहे, काय परिस्थिती निर्माण होते आहे, त्यावरच आत्ता निर्णय घेता येईल. पण येणाऱ्या निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. पण साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा सगळा प्रोग्राम क्लिअर होतो आहे. 2 महिने आहे. 2 महिन्यामधल्या एकूण परिस्थितीवर चर्चा होईल. परंतु तशी परिस्थिती उद्भवली तर आम्हाला विनंती करावीच लागेल. त्याला काही इलाज नाही. कारण निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा अधिक लोकांची गर्दी होणं, पुन्हा संसर्ग वाढणं, अशी परिस्थिती निवडणुका टाळता येतील का हाही प्रश्न आहे. आमची विनंती असणार, पण तो निवडणूक आयोगांनाचा अधिकार आहे. तो त्याने टाळायचं नाही टाळायचं ते ठरवत असतात. सर ये बताइए कि कोरोना बढ़ रहा है, वहाँ पे क्या कुछ नॉर्म्स बनाए गए हैं? नहीं, अभी कोई नॉर्म्स नहीं बनाए हैं. लोगों को अपील हम करते हैं कि आप मुखपट्टी लगाइए, मास्क लगाइए, अपनी सुरक्षितता खुद करें. अब जिस तेज़ी से कोरोना का फिर से उद्रेक होने की स्थिति पैदा हुई है, उससे लगता है कि लोगों को अपनी सुरक्षितता खुद होके करनी चाहिए. अगर निर्बंध की बात आती है तो अगर लोग नहीं सुनेंगे, रुग्ण संख्या बढ़ती जाएगी, तो अपने आप ही निर्बंध को लगाना पड़ेगा. ये सरकार की मजबूरी नहीं होती है, सरकार की अपरिहार्यता होती है, क्योंकि ये जरूरी होता है. लोगों के जीवन को बचाना, लोगों को सुरक्षित करना, ये हर सरकार की जिम्मेदारी होती है. इस पे कोई बैठक होने वाली है क्या? आपकी बैठक होने वाली मुख्यमंत्री को मुख्यमंत्री? नहीं, निश्चित रूप से ये बैठक होगी. जब कैबिनेट में अभी मंडे को कैबिनेट है 4 बजे, उसमें भी इस बारे में चर्चा होगी. क्या निर्णय लेना है, क्या नहीं होगा, इसमें चर्चा तो होती है. हर कैबिनेट में कोरोना के बारे में चर्चा होती है, तो उसमें चर्चा होगी. सर उदयपुर में जो चिंतन मंथन हुआ उसके बाद देखा जाए कांग्रेस में जो ऐसी बात चल रही है, जैसे सिब्बल ने छोड़ा है, हार्दिक पटेल ने छोड़ दिया, तो कांग्रेस में कहीं तो भी ऐसा एक नाराजगी चल रही नहीं, है? देखिए, हर एक को सत्ता की आवश्यकता है. तो सत्ता नज़दीक दिखती नहीं है, वो लोग तो दूर जाते हैं. जिनको सत्ता से बढ़कर कांग्रेस से प्यार है, वो लोग सत्ता, उन लोगों को कोई फर्क नहीं पड़ता है. विचारधारा से प्यार है. कांग्रेस के विचारधाराओं को जो मानते हैं वो कभी सत्ता की सोच नहीं रखते. तो जो सोच रखते वो दूर जाते हैं, जो सोच नहीं रखते वो पार्टी में स्टेबल रहते हैं. इसके बारे में अधिक चर्चा होने की आवश्यकता नहीं लगती. महाराष्ट्र के एक बड़े नेता ने आरोप लगाया है कि बड़े नेता वो उसको टाइम नहीं देते, मिलते नहीं है, उनमें भी ये नाराजगी चल रही है महाराष्ट्र में. नहीं, मुझे पता नहीं इस बारे में. मैं इतना बड़ा नेता नहीं. मंदिर मशिदीचा वाद आता पुन्हा उकरून काढू नये असं काल मोहन भागवत म्हणाले. ज्ञानबाबीपर्यंत ठीक आहे, प्रत्येकच मशिदीत मंदिर आता शोधू नका असं काही लोक स्वार्थासाठी भेदभाव करतात. स्वभावाच्या विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही सहभागी झालो, पण आम्हाला आता आंदोलन नको मंदिरावर असं भूमिका मांडली. नाही, अशी भूमिका मी आज वृत्तपत्रातून माननीय मोहन भागवत साहेबांची वाचली आहे. या भूमिकेचं मी स्वागतच करतो. या देशातील जुन्या गोष्टी उकरून काढून नव्यानं वाद निर्माण करणं आणि संघर्ष उभा करणं नवा, हे जर टाळण्याचा प्रयत्न होत असेल तर देशाच्या एकूण सार्वभौमतेला, देशाच्या एकात्मतेला हे पोषक आहे आणि त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. पण ही भूमिका ते मांडत असताना
ती भूमिका कायम टिकली पाहिजे, ती बदलू नये वारंवार. अशी जर भूमिका मांडून देश मजबूतीसाठी त्या भूमिकेसाठी उपयोग होत असेल तर मात्र नक्की आम्ही त्यांचं स्वागत करू. भाऊ हिंदी हे सेम संघ परिवारांच्या त्या भूमिकेचं पालनही करायला पाहिजे. हाँ सेम हिंदी में नहीं, मोहन भागवत जी साहब ने जो भूमिका रखी है वो निश्चित रूप से देश के एकता के लिए अगर अच्छी है तो उनका हम स्वागत करेंगे, क्योंकि जात और धर्म के अंदर, जात पात धर्म पंथ के अंदर में अगर कोई इस पुराने कुछ निकाल कर और धर्म के नाम पर, मंदिरों के नाम पर, मस्जिदों के नाम पर कोई झगड़ा होता है या आंदोलन होते हैं तो ये देश के एकता को के लिए ये ठीक नहीं है, देश की सार्वभौमता के लिए ठीक नहीं है. देश को जोड़ने का काम होना चाहिए आदमी को तोड़ने का काम नहीं होना चाहिए. तो अगर ये भूमिका आदमी को जोड़ने की, धर्म और पंथों को जोड़ने की भूमिका अगर मोहन भागवत जी रखते हैं तो हम उनका स्वागत करते हैं, पर ये भूमिका निरंतर चलते रहना चाहिए, ये कायम रहना चाहिए. नहीं तो आज बोले और कल नई भूमिका आ जाए तो इसका स्वागत करने का सवाल नहीं आता. शिर्डीमध्ये जे शिबिर झालं काँग्रेसचं त्याच्यामध्ये काँग्रेसची प्रतिमा सुधारावी म्हणून आता जे हिंदूंचा मुद्दा सुरू आहे किंवा हिंदूंचे जे मंदिर आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काँग्रेसनी मोठ्या यांनी सहभाग घ्यावा आणि काँग्रेसची प्रतिमा सुधारावी असा काही जो आहे पारित झालेला आहे का? नाही, असं काही झालेलं नाही. ज्याला काँग्रेसची भूमिका ही सर्वधर्म समभावाची भूमिका आहे, ती भूमिका घेऊनच काँग्रेस लढत आहे. खरं तर या देशातील कुठल्याही ग्रंथापेक्षा त्या ठिकाणी असं ठरलं की घर घर में ज्ञान, सबको मिले ज्ञान और घर घर में संविधान. अगर संविधान घर में हो तो संविधान को पढ़ के जो ज्ञान प्राप्त होता है आदमी को बड़ा होने के लिए, खड़ा होने के लिए और इस देश को मजबूती दिलाने के लिए, तो उसके ऊपर हम ध्यान देना चाहिए, ना कि हम कोई और चीज़ों पे ध्यान देना चाहिए. धर्म अपने घर में होने चाहिए और संविधान का वाचन करके ये देश को अगर मजबूती देना है तो हर को मिले ज्ञान, घर घर में संविधान, ये नारा हमने देकर आगे बढ़ना चाहिए. सर एक पद एक नारा जो कल काफी लोगों ने ये भी दिया, इस्तीफा भी दिया, तो क्या कांग्रेस इस पर कुछ शुरुआत चालू हो गई? निश्चित रूप से जो नए लोगों को भी चांस मिलना चाहिए, नए लोगों को भी कांग्रेस में पद मिलना चाहिए, उनका भी जो नेतृत्व है, उनके नेतृत्व में क्षमता वो नज़र आना चाहिए है, पर वो दिखाने को नहीं मिलती. तो ये हाईकमान का निर्णय बहुत ही स्वागतार्ह है और अच्छा निर्णय है और इसके लिए नए कार्यकर्ताओं को भी इसमें पक्ष में काम करने की, पदों पर काम करने की संधि मिलती है. इनका सब लोगों ने स्वागत ही किया.